नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण ह्या व्हिडिओ चॅनलमध्ये नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आज हवामान विभागाअंतर्गत आपण जे अपडेट वारंवार पाहत आहात, तर त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांसाठी पुढील काही दिवस म्हणजेच पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्र राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपण गेल्या काही दिवसापूर्वी आपण अंदाज मांडलेला होता. तर त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर त्या व्हिडिओमागे आपला शेतकरी बांधवांसाठी सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर आपली जे काही राहिलेली कामं आहेत, शेती संदर्भातील मशागती असतील, तर ती मशागती काही सोयाबीन पेरणीचं असेल काम किंवा तूर पेरणीचं काम असेल, जे काही पिके जे आपण जुलै महिन्यात पेरतो त्या पेरणीची कामे आपण लवकरात लवकर करून घेणं गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. परंतु आपण पाहू शकता की महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होणार आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, हैदराबाद, नांदेड, अकोला, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सांगली, वाई, विटा, कराड या भागामध्ये आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही. तर त्यासाठी आपण बघू शकतो पुणे, अकलूज, लातूर, बिदर, कलबुर्गी, विजापूर, सांगली या भागामध्ये, हैदराबाद या भागामध्ये आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो. औरंगाबाद असेल, वाशिम, अहमदनगर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर अमरावती, शेगाव, जळगाव, मालेगाव या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर नागपूर असेल, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या भागामध्ये सुद्धा आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असेल की आपला जो अंदाज होता तो खऱ्या अर्थाने खरा ठरला होता आणि नागपूरलगतील गोंदिया, चंद्रपूर, अमरावती या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा पडला होता आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. तर मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मशागतीची काही कामं राहिली असतील तर आपल्या शेतकरी बांधवांनी ते कामे लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे आणि ज्या काही पेरण्या राहिल्या असतील तर त्या पेरण्यासुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण गेल्या काही व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की जो चक्रीवादळास्वरूप जो क्षेत्र निर्माण झालं होतं चक्रीवादळाचं, ते क्षेत्र आपण बघू शकता अलाहाबाद, ग्वालियरच्या दिशेने त्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्या ठिकाणी आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार हा पाऊस हा तिथे चालू आहे. तर त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्र राज्यातही काही प्रमाणात दिसून आलेला आहे. तर आपण बघू शकता हैदराबाद लगत ज्या काही राज्य आहेत, जे काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तर त्याचाही अंदाज नाकारता येत नाही. तर पुढील 2 ते 3 दिवस आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो.
तर त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील मशागतीची कामं व पेरणीची कामं लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे. कारण पुढील काही दिवसात काही ठिकाणी पावसाळा जोर राहणार आहे तर काही ठिकाणी खंड पडणार आहे. तर आपला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपण कुठून व्हिडिओ पाहता हेही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहित चला, जेणेकरून आम्हाला आपल्यापर्यंत आमचे असेच नवीन व्हिडिओ हवामानाचे असतील, राज्य शासनाचे असतील, केंद्र शासनाचे असतील किंवा आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी शैक्षणिक जे GR निघतात त्या GR संदर्भात आम्ही व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा सदैव आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही. तर मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आपल्या सपोर्टची आपल्या सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलला गरज आहे. तर आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.